आईसारखे दुसरे दैवत नाही. आईविषयी थोडक्यात म्हणणे खूप अवघड आहे. आपल्याला जरा काही लागलं, खरचटलं, भाजलं, कापलं तर आपल्या तोंडातून शब्द बाहेर निघतो, तो म्हणजे आई गं. मी जेव्हा लहान होते तेव्हा मला झोप येत नव्हती. तेव्हा माझी आई निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाय, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही. हे लोरी गीत गाऊन झोपत असे म्हणून मला माझी आई खूप आवडते. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, असे म्हणावेसे वाटते. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. ती मला माझी चकोली, माझी रानू, माझी गौरी म्हणून हाक मारते, तेव्हा मला खूप आनंद होतो. मी न सांगता तिला माझ्या मनातील सगळे कळते. मला माझी आई सगळीकडे दिसते. हंबरून आले ताटली जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. पण सध्या अनेक लोकांना आईचं महत्त्व कळत नाही. त्यांचा मला खूप राग येतो. त्यांना मला सांगावेसे वाटते की आईवर खूप प्रेम करावे. मी माझ्या आईला कधीच दुःखी करणार नाही. तिला न आवडणारे का कधीच करणार नाही. तिला आनंदी सुखी तिची मी खूप खूप काळजी घेणार. तुम्ही तर सर्व लोकांनी आपल्या आईची काळजी घ्यावी, तिला नेहमी आनंदी ठेवावे अशी मी विनंती करते. शेवटी एवढेच म्हणते की आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. आई तुझी